नमस्कार, सानप क्राफ्टमध्ये आपलं स्वागत आहे. आमचं हे शॉप आहे रोहा रायगडमध्ये. रोहा एस टी स्टँडच्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला हे शॉप आहे, जिथे तुम्हाला क्राफ्टचं आणि केक मटेरियलचं सर्व सामान उपलब्ध होईल. संक्रांतीनिमित्त आम्ही हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. 2026मध्ये सुरुवातीलाच Instagramवर आपले 1000 फॉलोअर्स झालेले आहेत. त्यामुळे त्या सर्व फॉलोअर्सचे, त्या Instagram फॅमिलीचे मी खूप खूप आभार मानते, की तुम्ही आमची रील्स बघता आणि आम्हाला प्रोत्साहन देता. संक्रांतीनिमित्त आम्ही काही क्राफ्टचे मटेरियल बनवले होते, जसे बोरन्हाण आणि ते कस्टमाइज केले होते. त्याचप्रमाणे काही छोटे छोटे पतंगही बनवले होते. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तुम्ही बघू शकता इथे, की हे बोरन्हाणचे वेगळे पॅटर्न्स आहेत. त्यामध्ये जर तुम्हाला कस्टमाइज करून हवे असते, जसे की राधा थीमची हवी असतील, कृष्ण थीमची हवी असतील, मुलांसाठी बेबी बॉस, कोकोमेलन, मुलींसाठी राधा, त्याच्यानंतर प्रिन्सेस, एलिसा, अशा प्रकारचे कस्टमाइज आम्ही करून देत होतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला तुमच्या बाळाचं नाव त्याच्यामध्ये मेन्शन करायचं असेल, तरी ते सुद्धा आम्ही कस्टमाइज करून देतो. जसं की श्रेयांसचे पहिले बोरन्हाण किंवा ऋतिकाचे पहिले बोरन्हाण, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे आम्ही हे बोरन्हाणचे तुम्हाला कस्टमाइज करून देतो आणि यालासुद्धाही प्रचंड आम्हाला रिस्पॉन्स मिळाला. मुळात कस्टमाइज बोरन्हाण नावाला आम्हाला खूप आम्हाला रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि बऱ्याच कस्टमरने मला खुद्द मेसेज करून म्हणाले, की तुम्ही खूप छान बनवले, डिझाईन खूप छान आहेत. कस्टमरला आवडलं म्हणजे आपल्याला पोचपावती मिळाली, यातच आमचं समाधान आहे. तर तुम्हाला जर अशा प्रकारचं जे पतंग किंवा काही कस्टमाइज नेम हवे असतील, तर आम्हाला जरूर ऑर्डर करा. जर तुम्हाला 15 तारखेच्या आत आता मिळणं शक्य नाही, 15 तारखेनंतर जर तुमचा कार्यक्रम असेल, तर आम्ही ते बनवून तुम्हाला कुरिअरने सेंड करू. प्रायव्हेट कुरिअरने तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील आणि इंडिया पोस्टने थोडासा उशीर लागतो. त्याचप्रमाणे आम्ही इथे काही हलव्याचे दागिनेसुद्धा बनवले होते लहान मुलांसाठी, त्याचप्रमाणे काही मोठ्यांसाठीही, ज्यांची पहिली संक्रांत आहे, लग्न झाल्यानंतर जे लोकं हळदी-कुंकू साजरी करतात. आता लहान मुलांचं म्हटलं तर आमच्याकडे इतकी व्हेरायटीज होती, की आम्हाला दरवेळेला आमचा सगळा माल संपून जायचा आणि आम्हाला परत परत ते नवीन बनवावं लागायचं. त्यामुळे हे बघू शकता तुम्ही, ते कृष्णाचा आम्ही एक सेट बनवला आहे आणि त्याचा फोटोशूट केलेला आहे. 2 पदरी ही माळ आहे, त्यामध्ये बाजूबंद आहे, गळ्यातला आहे, हातातला आहे, बासरी आहे आणि अजून मुकुट आहे आणि कमरपट्टा पण आहे आणि किती सुंदर आम्ही ते बनवलेली एक डिझायनर लेस आहे, जी कलरफुल अशी लेस आहे. त्याच्यावर आम्ही हे हलवा सगळा चिटकवून बनवलेला आहे आणि त्याचं आम्ही शूटिंग केलेलं आहे. तर किती छान वाटतं. जर तुमचा मुलगा 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, म्हणजे 5 वर्षापर्यंत तर बोरन्हाणचा कार्यक्रम केला जातो. तर तुम्ही अशा प्रकारे हे हार वगैरे आणि हे डिझाईन्स आमच्याकडनं बनवून घेऊ शकतास. फक्त एवढंच की जर कस्टमाइज काही असतील, तर तुम्हाला ते प्री ऑर्डर्स करायला लागतील. कारण की नंतरच्या वेळेमध्ये, म्हणजे जेव्हा 14 तारीख जवळ यायला लागते, तेव्हा खूप घाई होते. त्यामुळे तुम्ही आधीच जर याची ऑर्डर केलात, तर खूप आम्हाला पण सोपं जातं आणि तुम्हालाही सोपं जातं. आता तुम्ही ते बघू शकता, की काही आम्ही बायकांसाठी, म्हणजे ज्यांची नवीन नवरी आहे आणि त्यांची पहिली संक्रांत आहे, आम्ही त्यांच्यासाठीही काही ज्वेलरीज बनवलेल्या. जेवढ्या ज्वेलरीज आम्ही थोड्याशा कमी किमतीतल्या होत्या, त्या आमच्या फटाफट विकल्या गेल्या. पण ज्या थोड्याशा महाग होत्या, थोड्या एक्सपेन्सिव्ह होत्या, तर तशाच राहिल्या. मग शेवटी आम्ही डिसाईड केलं, की ते रेंटवर द्यावं, जेणेकरून त्याची रोलिंग होईल आणि त्यालाही इतका चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला, की 14 तारखेसाठी तर ऑलमोस्ट सगळेच आमचे ज्वेलरी जे होत्या त्याचे बुकिंग झालेली होती आणि खूप जणांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्यातून. आम्ही हे ChatGPTवर आम्ही फोटो अपलोड केले होते आणि त्यातून आम्हाला हे आउटपुट मिळाले होते. एक जस्ट फॉर की ॲडव्हर्टायझिंगसाठी आम्ही ChatGPTवरनं ते फोटो काढले होते. त्याचबरोबर पुरुषांसाठीही आमच्याकडे काही ज्वेलरीज आहेत. हे फोटोशूट आम्ही केलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, की वेगवेगळ्या प्रकारचे छल्ला किंवा गळ्यातलं, हातातले लटकन, कानातले आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला मेखला हवा असेल तर मेखला दिला जातो किंवा छल्ला हवा असेल तर छल्ला दिला जातो. 3 पदरी मेखले आम्ही बनवलेले आहेत आणि त्याचे जे डायमंड आहेत, पॅच आहेत, ते आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि खूप भरीवसुद्धा आहेत आणि अगदी खूप सोबरसुद्धा आहेत. काही मुलींना असं वाटत असतं, की आपल्याला सोबर काही मिळालं तर बरं होईल, म्हणजे छोटं अगदी असेल तर. तर त्याच्यामध्येही आम्ही काही व्हरायटीज ठेवलो होतो आणि त्या सगळ्याच्या सगळ्या त्याची बुकिंग झाल्या होत्या. आता तुम्ही इथे बघू शकता, की
पुरुषांसाठी सुद्धा आम्ही एक हार बनवला. तसंच यंदा आम्ही एक नवीन प्रयोग केलेला आहे की आम्ही एक चॉकलेटच्या डब्या बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचे दाणे म्हणजे आपले तिळगुळाचे दाणे ठेवू शकता. लहान मुलांना तेवढीच मजा की आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि जे लोकं पाहुणे तुमच्याकडे येतात त्यांच्यासाठी सुद्धा हे नाविन्य असं काहीतरी आहे, जे आम्ही ₹100 एक बॉक्स विकलेला आहे आणि त्याच्यामध्ये जाण्यासाठी हे छोट्या तिळगुळ लागतात. म्हणजे जे साखर फुटाणे त्याची साईज थोडीशी छोटी लागते, ॲज युजुअल साईज असते ती. ते सुद्धा मी उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे चॉकलेट, कॅडबऱ्या आणि काही लोटो चोकोपाईसुद्धा आमच्याकडे मिळतात. आमच्याकडे अशा प्रकारचे छोटे छोटे मुलांचे काही ज्वेलरीज आहेत ते आम्ही पॅक करून ठेवलेल्या आहेत. बोरन्हांचे बॅनर जे आम्ही कुरिअरने वगैरे पाठवतो तर त्याची पॅकिंग कशी केली जाते याचा मी एक डेमो पण केलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आम्ही किती चांगल्या प्रकारे पॅकिंग करतो आहे. बबल रॅप वगैरे लावून व्यवस्थित पॅकिंग करतो आहे. त्याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा पेपर आणि बरंच काही मटेरियल असतं, ज्यामुळे ते पतंग वाकडं होऊ नये किंवा ते सेफली तुमच्यापर्यंत पोचावं, यासाठी आम्ही बरीच पॅकिंगमध्ये मेहनत घेतो. तर तुम्ही ते बघू शकता. आता हे झाले बोरन्हांचे बॅनर. त्याचप्रमाणे आम्ही केळवणाचे सुद्धा कस्टमाइज बॅनर बनवतो, जसं की दिशाचे केळवण, स्वप्नीलचे केळवण. पण हे प्री ऑर्डर घेऊन आम्ही हे बनवतो, जेणेकरून ते खूप चांगल्या पद्धतीने आउटपुट त्याचं निघावं आणि चांगल्या प्रकारे आम्ही डेकोरेशन पण करतो आणि व्यवस्थित डिस्पॅचही करतो. तर तुम्ही ते बघू शकता. आता मी छोटे छोटे असे स्टिकर्स बनवून आम्ही हे टी शर्ट प्रिंटची पण कामं घेतो. तर तुम्ही तुमचं लोगो पाठवून आमच्याकडनं टी शर्ट प्रिंट पण करून घेऊ शकता. आता हे झालं स्मॉल बिझनेससाठी ब्रँडिंग स्टिकर्स. जे काही स्मॉल्स बिझनेस आजकाल ब्रँडिंगसाठी स्टिकर्स वापरतात, ते स्टिकर आम्ही देतो. हे बघा इथे आम्ही कसे लावलेले आहे स्टिकर्स. त्याचा वापर अशा छोट्या छोट्या बिझनेसवाले करतात. तर आपण बोलूया कस्टमाइज ॲक्रेलिक कटिंग. तर आमच्याकडे ती मशीन आहे, जेणेकरून आम्ही हे कस्टमाइज ॲक्रेलिक कटिंग पण करून देतो. तुम्ही एंगेजमेंट प्लॅटरसाठी किंवा तुमच्या एंगेजमेंटच्या प्रोग्राममध्ये बॅकड्रॉपमध्ये लावण्यासाठी आमचं ठरलं आहे बेटर टुगेदर किंवा एंगेजमेंट, हॅपी एंगेजमेंट, अशा प्रकारचे आम्ही तुम्हाला कटआउट्स काढून देतो. ॲक्रेलिकचे आपल्याकडे ब्लॅक, गोल्डन, व्हाईट असे बरेच प्रकार आहेत. आजकाल बॅचेस जे चालतात ते बॅचेससुद्धा मी बनवून देतो, जशी काकाची करवली, मामाची करवली, मानाची करवली. त्याचप्रकारे रिंग प्लॅटरसाठी आपण नाव आणि त्यांचं डेट जे असतं ते सुद्धा मेन्शन करून आम्ही त्याचे कटआउट्स काढतो. आजकाल नेम प्लेट खूप जणं बनवतात, तर त्यांच्यासाठी त्यांना कटआउट्स लागतात, तर ते कटआउटसुद्धा आम्ही बनवून देतो. आणि फ्रीज मॅग्नेट्स बनवलं जातं, जसं छोटे छोटे मुलांचे फ्रीज मॅग्नेट्स असतात, तर त्याचेसुद्धा कटआउट्स काढून देतो. आता आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे बेबी शॉवरसाठी. आम्ही बेबी शॉवरची पण ज्वेलरी रेंटने देतो. त्याचप्रमाणे परडी, धनुष्यबाण आणि छत्री असे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आम्ही रेंटवर देतो, पण ते लोकल एरियामध्येच. आणि बाकीच्यांना जर ते हवं असेल तर आम्ही ते विकत देतो. आता ह्याच्यामध्ये जी छत्री वापरलेली आहे हे आम्ही सगळे रेंटवरच देतो. तर याचा फुल व्हिडिओ आम्ही नेक्स्ट ह्याच्यामध्ये बनवणार आहोत. तर प्लीज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील किंवा तुम्हाला काही नवीन एखादं बनवून घ्यायचं असेल गिफ्ट, तर त्यासाठी आम्हाला मेसेज जरूर करा.